नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी तुम्हाला लैंगिक विषयावर जो मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करीत आहे. खरोखर तुम्ही जो मला रिस्पॉन्स देता, तुम्ही माझे व्हिडिओ बघता, त्याला लाईक करता, शेअर करता, सबस्क्राईब करता, त्याबद्दल मी खरोखर तुमचा ऋणी आहे. मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की ॲथेरोस्क्लेरोसिस आणि सेक्शुअल डिसीजेस याचा काय म्हणजे संबंध आपसामध्ये आहे, त्याविषयी आज थोडक्यात आपण माहिती घेऊया. मित्रांनो, ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजे तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबीच्या गाठी निर्माण होणे. या चरबीच्या गाठी निर्माण होण्यास कारणं काय असतात की खूप आपण ओबेस झालो, खूप आपण जाड झालो, किंवा डायबिटीज आहे, किंवा हार्ट डिसीज आहेत, किंवा काही बॅड इटिंग हॅबिट्स आहेत, किंवा काही डिफिशियन्सी आहेत की ज्याच्यामुळं आपल्या रक्तवाहिन्यातली जी एंडोथेलियमची लेअर असते त्याला कुठेतरी इन्फ्लेमेशन होतं आणि तिथं थोडं चिपकून ज्या गाठी निर्माण होतात आणि त्यामुळे जे रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण करतात त्याला आपण ॲथेरोस्क्लेरोसिस असं म्हणतो. तर मित्रांनो, ॲथेरोस्क्लेरोसिस टाळण्यासाठी तुम्हाला नेहमी कोलेस्ट्रॉल लेवल बघावं लागेल. जर कोलेस्ट्रॉल लेवल जे सिरम कोलेस्ट्रॉल लेवल आहे ती जर तुमची 200च्या खाली असेल तर तुम्हाला ॲथेरोस्क्लेरोसिस होणार नाही. कायद्याने जर बघितलं तर 150पर्यंतच पाहिजे, पण 150 आम्हाला जास्त म्हणजे भेटतच नाही आजच्या घडीला. कारण की आजच्या घडीला आपलं जंक फूड, बाहेरचे फूड किंवा घरचे आपले जे फूड असतात त्याच्यामध्ये पेस्टिसाईड वगैरे सगळे असतात. त्याच्यामुळं 200पर्यंत कोलेस्ट्रॉल लेवल असली किंवा मेंटेन ठेवली तर तुम्हाला तुमच्या रक्तवाहिन्यामध्ये केव्हाही ॲथेरोस्क्लेरोसिस नावाचा जो आजार असतो तो होणार नाही आणि रक्तवाहिन्यामध्ये काही अडथळे निर्माण होणार नाही. आणि त्या अडथळ्यामुळं जे आपल्याला नपुसंकता येते त्यावर जर उपचार करायचा असेल तर डेफिनेटली आम्हाला स्टॅटिनसारख्या गोळ्या द्याव्या लागतात, व्यायाम सांगावा लागतो, जे आम्ही डाईट सांगतो त्याच्यामध्ये फॅट फ्री डाईट सांगतो, हाय प्रोटीन डाईट सांगतो. कारण की बेटा मित्रांनो, की जितकं तुमचं डाईट संतुलित राहणार, जितकं तुमच्या आहारामध्ये फॅट कमी असणार तितक्या ह्या गाठी कमी होताना दिसून येतील. पण जर तुम्ही जर त्याला बरोबर मेंटेन नाही ठेवलं आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर डेफिनेटली आफ्टर द एज ऑफ 50 एव्हरीबडी विल गेट द ED अँड दॅट्स वाय द पीपल्स आर कमिंग टू मी. तर मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करणार, तुमच्या आहाराकडं, तुमच्या व्यायामाकडं, तुमच्या लाईफस्टाईलकडं आणि तुमच्या स्ट्रेसकडं, हे ज्या 4 गोष्टीकडं तुम्ही लक्ष दिलं तर मी तुम्हाला असं नक्की सांगेल की तुम्हाला कोणत्याही सेक्सॉलॉजिस्टकडे जाण्याची गरजच पडणार नाही. कारण तुमचा आजार तुमच्याच हातामध्ये असतो, इतकं आठवण ठेवा. कारण आपल्या बॉडीमध्येच देवाने एक डॉक्टर निर्माण करून ठेवला आहे. काही आपण जास्त घेतलं, काही कमी घेतलं, काही घेतलं तर बरोबर आपल्या बॉडीमध्ये अशी सिस्टम आहे की ते बरोबर आपल्या बॉडीमध्ये ट्रीट होतात, बरोबर आपल्या बॉडीला मेंटेन ठेवतात. म्हणून मित्रांनो, बाहेरची औषधी घेऊन किंवा व्हायग्रासारखी औषधी घेऊन आपलं लाईफ बर्बाद करू नका. धन्यवाद मित्रांनो.